हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आज आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमधलं क्वेश्चन नंबर 3 मधलं सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. तर प्रश्न याप्रमाणे आहे. डिटरमाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. म्हणजे हा जो प्रश्न दिलेला आहे, हा जो टेबल दिलेला आहे सेकंड, तर हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे का हे आपल्याला सांगायचं आहे. लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा मी तुम्हाला यावरती एक एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं होतं की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन चेक करण्यासाठी प्रत्येक प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू शुड बी ग्रेटर इक्वल 0 असलं पाहिजे आणि सम ऑफ ऑल द प्रोबॅबिलिटीज इक्वल टू 1 आलं पाहिजे. आपण एक्झाम्पल 1 याप्रमाणे चेक केलं होतं. तर आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूयात. हा टेबल आहे, यामध्ये x इक्वल टू 0, 1, 2, 3, 4 याप्रमाणे दिलेलं आहे. तर करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटी आपल्याला 0.1, 0.5, 0.2, -0.1, 0.3 याप्रमाणे दिलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता ॲट x इक्वल टू 3 प्रोबॅबिलिटी ऑफ 3 इज नथिंग बट निगेटिव्ह -0.1 आहे. -0.1 म्हणजे विच इज लेस दॅन 0. पण आपल्याला काय कंडिशन पाहिजे? प्रोबॅबिलिटी ऑफ x शुड बी ग्रेटर इक्वल 0 फॉर ऑल x. म्हणजे प्रोबॅबिलिटी कुठल्याही पॉईंटला निगेटिव्ह असता कामा नये. सगळे व्हॅल्यूज हे पॉझिटिव्ह असले पाहिजे. पण त्यातलं एक कंडिशन फेल होतं आहे. एक प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह आहे. देअरफॉर द गिवन फंक्शन इज नॉट अ PMF. PMF म्हणजे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. म्हणजे दिलेला फंक्शन हा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन नाही आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन विचारलं आणि इथं आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन म्हणतोय. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजेच प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. फक्त इथं याप्रमाणे त्यांनी फंक्शन डिफाईन केलेलं आहे. म्हणजे P ऑफ 0 इक्वल टू 0.1, P ऑफ 1 इक्वल टू 0.5 याप्रमाणे. ओके. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूयात. इथं सुद्धा बघा y इक्वल टू -1, 0, 1 याप्रमाणे दिलेलं आहे आणि P ऑफ y इक्वल टू 0.6, 0.1, 0.2. वायच्या किमती निगेटिव्ह असल्या तरी चालेल, पण प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यूज निगेटिव्ह असता कामा नये. हिअर P ऑफ y इज 0.6, 0.1, 0.2. ऑल द प्रोबॅबिलिटी व्हॅल्यूज आर ग्रेटर इक्वल 0. म्हणजे पहिली कंडिशन इथं सॅटिस्फाय होते. y इक्वल टू -1 कन्सिडर घ्यायचं नाही. त्याची प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे. ती व्हॅल्यू स्वतः निगेटिव्ह असेल तरी चालेल, पण प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू निगेटिव्ह असता कामा नये. म्हणजे 0.6, 0.1, 0.2 या सगळ्या व्हॅल्यूज शुड बी ग्रेटर इक्वल 0 आहेत. सेकंड कंडिशन काय करायचं? सम ऑफ P ऑफ y वेअर y इज रनिंग फ्रॉम -1 टू 1. जी काय रेंज दिलेली असेल, इथं बघा 0 टू 4, इथं काय आहे 0 टू 2. मग समेशन रनिंग फ्रॉम -1 टू +1. P of y equal to y, which is equals to P of -1 plus P of 0 plus P of 1. म्हणजे या तिघांचं ॲडिशन. आता P of -1 किती आहे? 0.6 प्लस P of 0 किती आहे? 0.1 प्लस P of 1 किती आहे? 0.2. या तिघांची बेरीज 0.6 प्लस 0.1 प्लस 0.2 विच इज इक्वल्स टू 0.9 विच इज नॉट इक्वल टू 1. या तिघांची बेरीज 0.9 येते, इक्वल टू 1 येत नाही. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला दोन कंडिशन चेक करायचे आहेत. पहिली कंडिशन आहे ऑल प्रोबॅबिलिटी शुड बी ग्रेटर इक्वल 0 अँड सम ऑफ द प्रोबॅबिलिटी शुड बी इक्वल टू 1. 1 येत नसेल तर हा दिलेला फंक्शन हा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन नाही. म्हणून दिस इज नॉट अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय विचारलेलं आहे? तर प्रश्न याप्रमाणे आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ हेड्स इन 2 टॉसेस ऑफ अ कॉइन. काय म्हणलंय? फाइंड द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ. त्यामध्ये आता आपल्याला 3 कंडिशन विचारलेल्या आहेत. पहिलं कंडिशन आहे नंबर ऑफ हेड्स इन 2 टॉसेस ऑफ अ कॉइन. म्हणजे 2 कॉइन इथं टॉस केलेले आहेत आणि नंबर ऑफ हेड्स पॉसिबिलिटी मिळण्यासाठी आपल्याला प्रोबॅबिलिटी चेक करायची आहे. सेकंड कंडिशन आहे नंबर ऑफ टेल्स इन 3 टॉसेस ऑफ अ कॉइन. आणि तिसरं आहे नंबर ऑफ हेड्स इन 4 टॉसेस ऑफ अ कॉइन. तर आपण एक एक पाहूयात. तर पहिला त्यातला पाहूयात आपण नंबर ऑफ हेड्स इन 2 टॉसेस ऑफ अ कॉइन. म्हणजे 2 कॉइन घेतलेत आपण, दोन्ही कॉइन टॉस करतोय. मग दोन्ही कॉइन टॉस केल्यावर नंबर ऑफ हेड मिळण्याचे प्रोबॅबिलिटी किती आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे आपल्या हातात आता 2 कॉइन आहेत आणि मी ते माझे दोन्ही कॉइन टॉस केलं, तर कसे असू शकेल? दोन्ही कॉइनचे हेड येतील, दोन्ही कॉइनचे टेल येतील, किंवा एखादा हेड दुसरा टेल, दुसरा हेड पहिला टेल, याप्रमाणे म्हणजे 4 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळतात.
म्हणून एस इज इक्वल्स टू पहिलं आपण त्यातलं चेक करतोय क्वेश्चन नंबर 4 मधलं पहिलं इफ कॉइन इज टॉस ट्वाइस म्हणजे इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड ओके मग काय सॅम्पल स्पेस काय मिळतो एस इज इक्वल्स टू सॅम्पल स्पेस म्हणजे जे काही कॉइन टॉस केल्यावर त्याचे आउटकम मिळतात जसे की मी सांगितले की दोन्ही कॉइनचे हेड हेड पहिला हेड दुसरा टेल पहिला टेल दुसरा हेड आणि दोन्ही कॉइनचे टेल टेल याप्रमाणे मग एन ऑफ एस म्हणजे काय तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 4 कॉइन्स 4 आहेत इथे एलिमेंट्स या सेटमध्ये म्हणून एन ऑफ एस इक्वल टू 4 म्हणजे मी कसं लिहू शकते 2 स्क्वेअर आता 2 कॉइन आहेत 2 वेळा टॉस केलं म्हणजे 2 स्क्वेअर याप्रमाणे सुद्धा आपण हे म्हणू शकतो एक्स म्हणजे काय नंबर ऑफ हेड्स आपल्याला नंबर ऑफ हेड मिळण्याचे पॉसिबिलिटी काय आहेत हे चेक करायचे मग एक्स इज व्हॉट नंबर ऑफ हेड्स रेंज ऑफ एक्स काय आहे तर यावरनं तुम्ही ठरवू शकता रेंज तर तुम्ही पहा आता इथं पहिला इथून सुरुवात करू टेल 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 टेलमध्ये कुठला तरी हेड आहे का नाही म्हणजे 0 हेड्स पुढं टी एच टीमध्ये एक हेड आहे म्हणून 1 नंबर ऑफ हेड्स इक्वल टू 1 कॉमा दोन्ही हेड्स म्हणून 2 म्हणजे रेंज ऑफ एक्स काय असेल एकतर 0 हेड्स असतील किंवा एक हेड असेल किंवा दोन्ही हेड्स असतील याप्रमाणे मग त्यावरनं आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन टेबल तयार करूयात एक्स आणि पी ऑफ एक्स म्हणजेच प्रोबॅबिलिटी मग एक्स काय आहे एक्सवरती काय कंडिशन आहे 0 1 2 आता नंबर 0 हेड मिळण्यासाठी काय प्रोबॅबिलिटी आहे 1 हेड मिळण्यासाठी काय प्रोबॅबिलिटी आहे 2 हेड्स मिळण्यासाठी काय प्रोबॅबिलिटी आहे हे आपल्याला चेक करायचं आहे आता एक्स इक्वल टू जर 0 घेतलं म्हणजे 0 हेड्स तुम्ही पाहू शकता एकूण किती सॅम्पल स्पेसमध्ये एकूण किती एलिमेंट आहेत 1 2 3 4 म्हणजे आपल्याकडे 4 आउटकम आहेत 2 कॉइन टॉस केल्यामुळं एकूण 4 आउटकम आपल्याला मिळालेत मग त्या 4 पैकी 0 हेड असलेले किती आहेत 0 हेड असलेला हा एकच आहे टी ज्यामध्ये एकही हेड नाही म्हणून 0 हेड गेटिंग 0 हेड द प्रोबॅबिलिटी इज 1/4 गेटिंग 0 हेड द प्रोबॅबिलिटी इज 1/4 आता 1 हेड मिळण्यासाठी काय प्रोबॅबिलिटी आहे ती चेक करूयात तर एकूण किती सॅम्पल स्पेस आहेत सॅम्पल स्पेसमध्ये एकूण किती एलिमेंट आहेत तर 4 एलिमेंट आहेत त्या 4 पैकी एक हेड कंटेन करणारे किती एलिमेंट आहेत 1 2 एच टी आणि टी एचमध्ये एक हेड आहे म्हणून 2/4 4 पैकी 2 मध्ये एक हेड आहे म्हणून 2/4 म्हणजेच 1/2 आता 2 हेड असलेले किती आहेत तर एकच आहे म्हणून 1/4 4 पैकी एक हा एलिमेंट असा आहे ज्यामध्ये दोन्ही हेड्सच आहेत असा अर्थ त्याप्रमाणेच आपण पुढचा पाहूयात त्यातलं सेकंड म्हटलेलं आहे नंबर ऑफ टेल्स इन 3 टॉसेस ऑफ अ कॉइन नंबर ऑफ टेल्स इन 3 टॉसेस ऑफ अ कॉइन म्हणजे आता आपण 3 कॉइन टॉस केलेला आहोत तिन्ही कॉइन टॉस केल्यावरती जे काही आउटकम आपल्याला मिळतात तर त्याचं आपण पाहूयात एस म्हणजे काय म्हणलेलं आहे कॉइन इज टॉस 3 टाइम्स कॉइन इज टॉस्ड 3 टाइम्स मग आता 3 कॉइन टॉस केल्यावर काय काय पॉसिबिलिटी येतात एक तर तिन्ही हेड्स येतील आता यामध्ये आपण काय करायचं तर तुम्हाला मी एक हिंट सांगते तर एकूण 3 कॉइन टॉस केलेले आहेत 3 कॉइन टॉस केल्या म्हणलं की फॉर्म्युला येतो इन जनरली फॉर्म्युला हा याप्रमाणे आहे 2n इन जनरली सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट येतात 2n हाऊ जर कॉइन 2 वेळा टॉस केला तर 2 स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 4 जर कॉइन 3 वेळा टॉस केला तर 2 क्यूब इक्वल टू 8 जर कॉइन 4 वेळा टॉस केला 2⁴ विच इज इक्वल्स टू 16 ओके याप्रमाणे आता कॉइन 3 वेळा टॉस केलेला आहे म्हणजे 2⁵ इक्वल टू 8 म्हणजे एकूण सॅम्पल स्पेसमध्ये 8 एलिमेंट येतात तर तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला 8 एलिमेंट मिळालेले आहेत तर ते लक्षात ठेवायचं कसं तर मी तुम्हाला हिंट सांगते तर पहिल्यांदा काय करायचं पहिले 4 एच असंच लिहायचं मग नंतर एच टी टी लक्षात येते का पहिल्या 4 पॉसिबिलिटीमध्ये पहिला एलिमेंट कंपल्सरी एच मग दुसऱ्या 4 मध्ये टी पहिला एलिमेंट टी मग जे आपल्याला माहिती आहे
जसं दोन कॉईन टॉस केल्यावर 4 पॉसिबिलिटी आले तेच रिपीट करायचं. HH, HT, TH, TT ही एक हिंट आहे. याप्रमाणे तुम्हाला सगळे सॅम्पल स्पेस मिळतात. म्हणजे HHH, HHT, HTH, HTT कुठलंही रिपीट होता कामा नये हे लक्षात ठेवा. त्यासाठी पहिले 4 एलिमेंटमध्ये पहिले H, सेकंड 4 मध्ये पहिले T, मग HH, HT, TH, TT, HH, HT, TH, TT याप्रमाणे तुम्ही हे मांडू शकता. लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. n of s इज इक्वल्स टू 8. 8 म्हणजेच 2 क्यूब मी आत्ता सांगितलं. तर 2 क्यूब म्हणजे कॉईन किती वेळा टॉस केला आपण? 3 वेळा टॉस केलेला आहे म्हणून 2 क्यूब. याप्रमाणे x इक्वल टू नंबर ऑफ हेड्स. ओके, इथं नंबर ऑफ टेल्स यायला पाहिजे. आपल्याला टेल्सचं विचारलेलं आहे. तर नंबर ऑफ गेटिंग टेल्स. रेंज ऑफ एक्स इज इक्वल्स टू. आता ज्याप्रमाणे आपण यात पाहिलं त्याचप्रमाणे 0 टेल्स असलेले म्हणजे हा HHH, 1 टेल असलेलं 1, 2 आहेत ना एलिमेंट, मग 1 टेल असलेले, परत 2 टेल असलेले याप्रमाणे, आणि जास्तीत जास्त 3 म्हणजे 0, 1, 2, 3 याप्रमाणे टेल्स त्याचे पॉसिबिलिटी येतात. आता त्याची प्रोबॅबिलिटी आपण चेक करूयात. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन टेबल इज एक्स अँड पी. एक्स म्हणजे काय? तर 0, 1, 2, 3 हे चान्सेस आहेत, म्हणजे एवढे चान्सेस आहेत टेल्स येण्याचे. तर त्याचं प्रोबॅबिलिटी आपण चेक करूयात. एकूण सॅम्पल स्पेसमध्ये किती एलिमेंट आहेत? 8. 8 पैकी 0 टेल्स येणारे किती एलिमेंट आहेत? हा HHH एकमेव एलिमेंट असा आहे की ज्यामध्ये एकही टेल नाही, म्हणून हे 1/8. आता 1 असलेले म्हणजे 1 टेल असलेले किती एलिमेंट आहेत? तर एकूण 8 पैकी एकच टेल कंटेन करणारे बघा 1, 2, 3 म्हणजे 3/8. आता 2 टेल असलेले बघूयात. 1, 2, 3 3/8. आता 3 टेल असलेले हा एकमेव आहे TTT म्हणून 1/8. याप्रमाणे तुम्ही चौथं सुद्धा करू शकता. तुम्ही पहा इथं 4 कॉइन्स आर टॉस्ड. आता 2⁴ म्हणजे मी सांगितलं 16. तर इथं याप्रमाणे दिलेलं आहे. आता इथं कसं लक्षात ठेवायचं बघा. तर इथं आहे HH, 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 HH असे पहिल्या 4ला HH दिलेला आहे. नंतर सेकंड 4ला HT कॉमन आहे. पुढच्या 4ला TH कॉमन आहे. शेवटी TT कॉमन आहे. म्हणजे एकूण 16मध्ये 4-4चे गट पाडायचे. पहिले 4, दुसरे 4, तिसरे 4 आणि चौथे 4 म्हणजे 4 चौक 16. याप्रमाणे 4 गट पाडलं की पहिल्या 4 एलिमेंटमध्ये पहिले 2 एलिमेंट HH कॉमन, सेकंड 4 एलिमेंटमध्ये HT, 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 HT याप्रमाणे. त्याच्या पुढच्या 4 एलिमेंटमध्ये TH, 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 TH. त्याच्या पुढच्या 4 एलिमेंटमध्ये TT, 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 TT याप्रमाणे. मग नंतर सेम HH, HT, TH, TT, HH, HT, TH, TT, HH, HT, TH, TT, HH, HT, TH, TT. खूप सोपं आहे लक्षात ठेवायला, काही अडचण नाही. यामध्ये आपण 8 एलिमेंट होते तर 4-4चा भाग पडला होता. मग पहिल्या 4मध्ये H कॉमन, सेकंड 4मध्ये पहिला T एलिमेंट येतो. तर इथं 16 एलिमेंट आहेत म्हणून 16 एलिमेंटमध्ये 4 वेळा आपण कॉईन टॉस केलेला आहे. 4 कॉईन टॉस केलेले असल्यामुळे त्याचे 4 आउटकम एकाच क्षणी बाहेर पडतात. म्हणून इथं काय केलेलं आहे आपण, तर पहिल्या 4मध्ये HH कॉमन, सेकंड 4मध्ये HT पहिले 2 एलिमेंट कॉमन, तिसऱ्या 4मध्ये TH कॉमन आणि चौथ्या 4मध्ये TT. मग त्याप्रमाणेच पुढचे 2 एलिमेंट जोडायचं. HH, HT, TH, TT, HH, HT, TH, TT याप्रमाणे. आता n of s इक्वल टू 16 इक्वल टू 2⁴. x म्हणजे काय म्हटलंय? नंबर ऑफ गेटिंग हेड्स. मग रेंज ऑफ एक्स सेम याप्रमाणेच येणार. 0 हेड असलेले 1, 2, 3, 4 ओके याप्रमाणे. तर आता एक्स आणि पी ऑफ एक्स. एक्स म्हणजे काय? 0, 1, 2, 3, 4. आता प्रोबॅबिलिटी 16 पैकी 0 हेड्स असलेले कुठला आहे? एकमेव आहे 4 टाइम्स t म्हणून 1/16. तर एकच हेड कंटेन करणारे 4 एलिमेंट आहेत. तुम्ही शोधा, तुम्हाला नक्की सापडतात. 4/16. 2 हेड असलेले 6 आहेत 6/16. 3 हेड असलेले 4 आहेत 4/16. 4 हेड असलेले एकच आहे
4 टाइम्स h 1/16. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, प्रोबॅबिलिटीमध्ये कसं होतं तर पहिला आणि शेवटचा सेम, परत पहिल्या म्हणजे स्टार्टिंगपासून दुसरं आणि शेवटून दुसरं, म्हणजे हे दोघांचं सेम, हा मिडल वेगळा. याप्रमाणे इथे पाहू शकता 1/8 1/8 3/8 3/8 याप्रमाणे प्रोबॅबिलिटीमध्ये नेहमी असतं. त्यामुळं आपलं उत्तर करेक्ट आहे का यावरनं सुद्धा तुम्ही गेस करू शकता. जर इथं 1/16 आलं, इथं जर 3/16 वगैरे आलं तर समजायचं की आपलं या दोन्हीपैकी एखादा चुकलेला आहे. मग परत एकदा व्यवस्थित इथं बघायचं आणि मांडायचं. ओके, थँक्यू.